जय शिवराया. गुड इव्हिनिंग. आज माहेरचा बुलावा आला होता. हे आमचे ब्रदर्सनी आम्हाला कॉल केला होता की तुला आंबे घ्यायला यावं लागेल. सो मित्रांनो, आता मी आंबे खास लोणच्यासाठी आणि खाण्यासाठी आंबे घेण्यासाठी आम्ही आता माहेरी आलो आणि आम्ही घ्यायला निघालो. सो मित्रांनो, हे जे माझे ब्रदर्स दिसत आहेत ना, त्यांच्या पप्पाने ना आंब्यांची 9-10 झाडे लावली होती. त्यांची एक इच्छा होती की आंबे विकायचे नाही का पिकल्यानंतर. तसं मित्रांनो, त्यांनी त्यांच्या मुलांनी ते शब्द पाळले आणि नेहमी दरवर्षी आंबे आले की सगळ्यांना ते वाटप करत असतात. माझ्या मागच्या ब्लॉगमधला त्यांनी व्हिडिओ बघितल्यानंतर की भारती लोणचं बनवते, तिला आवडतं, तर सो आपले एवढे आंबे असताना तिला का नको बोलवायला, म्हणून त्यांचा आम्हाला कॉल आला आणि आम्ही ते आंबे आणण्यासाठी खास मी गावी गेले आणि माझी मम्मी पण बरी नव्हती, तर तिला पण भेटायचा प्लॅन होता. सो मित्रांनो, मी दोघांनाही व्हिजिट दिलेली आहे. कॅमेरा जास्तच फिरतो आहे. ॲक्च्युली दुसऱ्याने कॅमेरा शूट करायला वापरला ना तर तो व्यवस्थित होत नाही. मी जर कॅमेऱ्याने शूट केलं तर तो मोबाईल हलत नाही आणि छान शूट होतं. तो मित्रांनो बघू शकता, एवढे आंबे आहेत ना. ही जी कैरी दिसते ना, ही लोणच्याची कैरी आहे. माझ्या खास 2 मैत्रिणी आहेत, मी जिथे जॉब करते तिथे, तर त्यांना माझ्या हातचं सगळ्यांनाच लोणचं आवडतं, तर त्यांना आवडतं. तर आम्ही लोणच्यासाठी त्या आंब्याच्या कैऱ्या तोडलेल्या आहेत. आणि आता हा जो आंबा आहे तो आम्ही आमच्या घड्या बघा कशा छान मस्त आंब्याच्या झाडाखाली लावल्या गेलेल्या आहेत. आणि नारळाचं झाड आणि तिथे छान शेतातली विहीर आणि छोटासा तलाव, इतकं मस्त वातावरण होतं ना तिथलं. मित्रांनो, तुम्हाला खरं सांगते, ज्यांच्याकडं शेती असेल ना त्यांनी नक्की उन्हाळ्याची सुट्टी लागली की गावी जाण्याचा प्लॅन करायचा. यांच्या विहिरीला आज एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा भरपूर म्हणजे भरपूर पाणी आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा राहिलं किती छान पाणी आहे, एवढं सुंदर वातावरण आहे. मी त्याला विचारलं, काय रे कसं चाललं आहे तुझं? म्हणतो माझं ना मस्त चाललं आहे, बिकॉज मी मस्त शेतात आणि घरी माझी काय कामाचे शेड्यूल असतात. याचं बघा स्टाईल ह्या भावरायाची. आता तुम्ही फक्त बघा, कसा केसांवर हात फिरवला, कॅमेऱ्यातनी शूट करताना आल्यामुळे त्याचा पूर्ण शूट झालेला नाही आहे. आता बघा, आता खाण्याचे आंबे काढणारे बरं का आता आम्ही. आता बघू शकता तुम्ही कसे छान छान खाण्याचे आंबे काढण्याचा प्लॅन चालला आहे. चेक करतो आहे आम्ही कुठले आंबे घ्यायचे, काय करायचं, आणि त्याच्यानंतर आम्ही आंबे काढायला सुरुवात करणार आहे. हे आहेत लोणच्याचे आंबे. ओके, आता टप्प्याटप्प्यात बघू शकता कसे कसे आम्ही लोणच्याचे आंबे, खाण्याचे आंबे, तोतापुरी आंबे तुम्हाला दाखवते. हे तर एवढे मस्त होते ना, एवढे छान पानागण कैरी असल्यामुळं तोडायला पण मजा येत होती. आम्ही दोघं मिळून छान तोडत होतो. आणि कॅमेरामॅन तर एक लेडीज होती तिथली, तिला शूट करायला लावलं होतं, परंतु कॅमेरा जास्त हलल्यामुळे आमचं शूट एवढं व्यवस्थित झालेलं नाही. परंतु तुम्हाला शेतातलं वातावरण कसं असतं हे दाखवण्याचा प्रयत्न करतो ह्या ब्लॉगद्वारे. बिकॉज खरं सांगते मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर शेती असेल ना, ह्याचा आनंद तुम्हाला गावालाच भेटेल. आणि दुसरा पॉईंट, आपण शहरामध्ये जे आंबे घेतो ते केमिकलनी पिकवलेले असतात. हे जे आंबे आहेत, आता मी जे घेऊन येणार आहे, मागच्या आठवड्यामध्ये ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितले होते की मी आंबे आणि कैरी घेऊन आले होते, तर मी नॅचरल पिकवले. त्याच्यानंतर मी आंबरस पण केला, त्याचाही ब्लॉग बघितला तुम्ही. तर गावाकडच्या आंब्यांना कधीही गावाकडची लोक केमिकल टाकून पिकवत नाही, त्यामुळे नॅचरल खायला भेटतं सगळं आपल्याला. तर मी गावाला गेल्यानंतर चांगले 2-4 पिकलेले आंबे पण खाल्ले, मन तृप्त झालं आणि मस्त मजा आली. बघा, हे कैरी आमची लोणच्याची आहे, तुम्ही बघू शकता, हे लोणच्याची कैरी. आता पुढे नेक्स्ट केल्यानंतर आम्ही तोडणार आहे खाण्यासाठी पिकवण्याचे आंबे. आता हे अंतर थोडं लांब आहे, आम्ही चालतो आहे, शूट होतं आहे,
काय तर भला मोठा मस्तपैकी ब्लॉग झालेला आहे. तुम्हाला कंटाळा येईन बघायला, पण मला आवडेल तुम्हाला दाखवायला. तर तुम्हाला कसं वाटतं हा ब्लॉग आणि गावाकडचं वातावरण, ते नक्की कमेंट्समध्ये सांगायचं मित्रांनो. लाईक पण करायचं, सबस्क्राईब पण करायचं. आम्ही एवढे उन्हातान्हात फिरल्यानंतर कॅमेरा घेऊन शूट करतो, तर थोडं तरी तुम्हाला पटलं पाहिजे की लाईक करावं, है ना. तर आता हे ट्रेमध्ये बाजूला ठेवणार आम्ही आणि खाण्याचे आंबे आता तोडणार आहोत. तुम्हाला दाखवते नेक्स्ट कसं तोडतायत बघा. हे यांना ना सवय असते, आंब्याची टेक्निक असते कशी तोडायचे काय करायचे. मी तर घाबरतच होते बाबा भरपूर. मला खूप भीती वाटत होती आणि पडेन रे, अरे तो खराब होईन रे, अशी करत होते. बट त्यांना सवय असल्यामुळे ते बरोबर टेक्निकने काढतात. ॲक्च्युली आंबा पडला नाही पाहिजे, पडलेला आंबा थोडा खराब होतो. पण हे जे आंबे आहेत ना, हे गावठी आंबे आहेत थोडेसे. असं तुम्ही म्हणाल केसर वगैरे अशा पद्धतीत नाही. हा आंबा तोतापुरी आणि दुसऱ्या आंब्याचं नाव काय सांगितलं त्यांनी, आता मला आठवत नाही आहे. तर अशा 2 प्रकारचे खाण्यासाठी आंबे त्यांनी मला दिले. खूप मस्त होतं बरं का वातावरण. खूप छान एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी. कोण आंबे काढते, कोण गप्पा मारते. आता हे बघू शकते, हे बघा कैरी लोणच्याची आणि ही पिकवून खाण्याची. कसली मज्जा आली आज ब्लॉगमध्ये. थँक्यू प्रशांत. गुड नाईट.